लेसाचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो 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 लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा भिरू मस्तका सोदीन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगासी उपकार तारियले नारी नर श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख विठाला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जीवनामध्ये जन्म कसा सोन्याचा करायचा हे तो कुणी केलाय या गोष्टीचं चिंतन सांगणारा आपल्याला जन्म सार्थकी कसा लावायचं हे पटवून देणारा प्रसिद्ध अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन 9 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या कीर्तांगळी नावाच्या गावी श्री संत हरिबाबा संतवन आश्रम समाधी दुसरीकडे आहे। इथं त्यांची कर्मभूमी आहे आणि हरिबाबांच्या या कर्मभूमीमध्ये त्यांनी सुरू केलेला हा 90 वर्षापासूनचा परंपरेचा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आणि या सप्ताहातील आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आपण सगळी ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमाला सजवणारी दजवणारी मोठं बनवणारी आपल्या जीवनातला अनमोल वेळ तन मन धन देऊन हा कार्यक्रम आपला समजून अन्नदान सौजन्य देणारी आजच्या
कार्यक्रमाचं सौजन्य कांडेकर परिवार जो आहे त्यांनी अन्नदानही दिलेलं आहे, कीर्तनाचा खर्चही दिलेला आहे. असे सौजन्य दाते त्यांना धन्यवाद. म्हणजे पंडित भाऊ चव्हाणकी यांच्या माध्यमातून आपण एखाद्याचं नाव घेतलं म्हणजे सगळ्याचे असतात बरं, त्याच्या सगळ्या गाववाल्यांकडून व त्यांनी संपर्क केला आणि ही सेवा आमच्या पदरापर्यंत आलेली आहे. एक 2015-16 आपण इथे कीर्तन केलं होतं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, किंवा आईचं कीर्तन केलं होतं मला आठवतं. आणि एक दत्त जयंतीचंही कीर्तन आपल्या भागात झालेलं आहे. मागेही एकदा वडांगळीला आलो होतो. कीर्तांगळी, वडांगळी, खडांगळी या गावाला माझी कीर्तनं झालेली आहे. त्यानुसार अगदी आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा प्रेम आणि संपर्क झाला की महाराज एकदा आलं पाहिजे, आणि त्याला अनुसरून आज आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातीर पुन्हा एकदा पवित्र असं संतवन आहे, देव नदीचा काठ आहे, पवित्र असं करमणारं ठिकाण आहे. मन लागावं. मी बसल्यावर 5-7 वेळेला हनुमान चालीसा केली तिथं बसून. फार आनंद वाटला मला. मी भजन करणारा महाराज आहे, चिंतन करणारा महाराज आहे, आणि नुसतं सांगायचंच नसतं, आपणही केलं पाहिजे. फार आनंद वाटला. मंदिरात बसल्यावर एक वेगळं चैतन्य निर्माण झालं. असे हरिबाबा इथं आहेत, त्यांची कर्मभूमी आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये मार्ग चांगला दाखवण्यासाठी बरं का. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोठे काही, वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो. म्हणजे संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवून दिला त्या मार्गाने आपण सगळेजण चाललो पाहिजे. आणि तोच मार्ग परंपरेनं कीर्तांगळी गाव या संतवनामध्ये हरिबाबांची कृतज्ञता म्हणून प्रगट करतोय. आणि 90 वर्षापासून बाबांनी सुरू केलेला हा सप्ताह अविरतपणे आपण चालवताय, अन्नदान करताय. 7 ते 9ची पवित्र वेळ आहे, फार चांगली वेळ आहे महाराज. असं कीर्तन असलं पाहिजे, 7 ते 9 वेळ, आणि त्याला पंगत जेवण असलं पाहिजे. त्याचं कारण का, भोजनही घडतं आणि भजनही घडतं, फार गरजेचं आहे ते. मग 7 ते 9ला माइंड फ्रेश असतं, चांगले विचार डोक्यामध्ये जातात, चिंतन ऐकायला मिळतं. मग 9 ते 11ला अर्धे लोक जेवण करून झोपी जातात. आमचा अनुभव येतो. आता महाराष्ट्रामध्ये ही वेळ लागूच झाली पाहिजे सगळ्या प्रत्येक सप्त्याला. कायदाच केला पाहिजे 7 ते 9चा, म्हणजे बरं पडेल जरा. पण ते आता तुम्ही चांगलं काम केलंय. सगळ्या गाववाल्यांना, तरुणांना धन्यवाद देतो. बहुसंख्य मातृवर्ग जमलाय, सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती चटई उचलण्यापासून ते काल्याच्या दहीहंडीपर्यंत ज्यांचं ज्यांचं योगदान या कार्यक्रमासाठी आहे त्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन. कीर्तन साथीला महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक, आपल्या कोपरगाव तालुक्याचं वैभव, तसं सिन्नर आणि कोपरगाव जवळजवळच असल्यामुळं बाँड्रीवरतीच गाव आहे मंजूर, ज्यांच्या नावातच मंजूर आहे. कमी द्या जास्त द्या मंजूर आहे त्यांना बरं का. तुम्ही कितीही एखादा गायक मागं नसू द्या असू द्या, कोणाच्याही मागं म्हणतात, मंजूर करतात बरं का. म्हणून त्यांचे मंजूरचे आमचे प्रकाश महाराज नाईकवाडे, अतिशय गोड आवाज, प्रमाणाच्या चालीचे ते बादशाह आहेत, छान गातात. रोहिदास साहेबांच्या बरोबर राहून आता महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालं आणि चाली पण स्वतंत्र पद्धतीनं गायला लागले. व अतिशय जिवलग आहे, सगळ्या कीर्तनकारावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. हसून खेळून सगळ्यांशी संवाद साधणारं, सगळ्यांना हवाहवंसं वाटणारं नेतृत्व आहे म्हणजे प्रकाश महाराज नाईकवाडे. त्यांना माझं वंदन. हरिभक्तपरायण मागं चाल म्हटलेले बाबासाहेब महाराज आहेत. हरिभक्तपरायण गोपाळ महाराज, त्यांची आमच्या फोन झालेला भेट झालेली. हरिभक्तपरायण सागर महाराज आहेत. याच्यापैकी अजून कोणी महाराज मंडळी असतील गावातलेच आहेत का? बरोबर, पानसरे महाराज आहेत. आपण सगळी गुणीजन महाराज मंडळी आल्यापासून जी भेट घेत आहेत, हरिपाठ करतायत, सप्ताहाला योगदान देत आहेत, असेच ते गुणीजन, टाळकरी, भाविक या सगळी मंडपातली उभी असणारी दोनही चोपदार अतिशय गोडे दरेवाडीचे, अगदी जसे पाहिजे तसे चोपदार आहेत. त्यांच्या हातातला भाला पाहून मलाच भीती वाटायला लागली. इतका कणखर भाला आहे, दिसायलाही सुंदर आहेत अगदी दोघाही चोपदारांना वंदन. पेटी वादक छान आहेत, त्यांना धन्यवाद. महाराष्ट्राचे लाडके मृदंगाचार्य, आपल्या नाशिक जिल्ह्याचं या पश्चिम महाराष्ट्राचं वैभव आमचे शंभो महाराज, शिवशंभूचंच नाव आहे त्यांचं. अगदी संभाजी महाराजासारखेच दिसतात आणि अगदी तयारीनं वाजवतात. शंभो महाराज लाड, अतिशय गोड आहेत, लाडानं वाढवलेलं दिसतंय त्यांना, म्हणून अगदी शंभो महाराज लाड आहेत, छान वाजवतात. लगीचा बाज आहे, स्पष्टता आहे, त्यांना धन्यवाद. सिस्टीम अतिशय आमच्या रविदादाची आहे, प्रसिद्ध आहे महाराजी. पोहेगावकर म्हणजे रविदादा चौधरी म्हणजे हे प्रसिद्ध नाव आहे. टॉप 10 जे सिस्टीम लावणार आहेत त्याच्यापैकी अग्रगण्य नाव. चिठ्ठी मारणार नाही, चिर करणार नाही, फूर करणार नाही, कीर्तनकाराची तक्रार नाही, गायकाची नाही, वादकाची नाही. जेवढं लागतं तेवढं ट्रबल, बाज, गेन, विको, बारकाली बटणं फिरवण्याचं चांगलं ज्ञान आमच्या रविदादाला आहे. आणि कीर्तनाचं आवडीचं आहे पुन्हा, नुसते माईक लावणारे नाहीत, हरिभक्त आहेत, सगळ्या परंपरेमध्ये आहेत, माझे जीवलग मित्र आहेत. आमच्या रविदादांना वंदन. त्यांच्या शेजारी आमचे सारथी गणेश महाराज, ते पण सारथी असून एवढी गाडी चालून गडी कीर्तन ऐकतो बरं का.
रोज ऐकतो बरं का. आमच्या गणेश दादाला वंदन. आपण सगळी बसलेल्यापैकी सगळी तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आमचे देवपूरकर खोले आहेत ज्यांनी अत्यंत फोन केले, अनिलराव, दुसरे आमचे खोले दादा, ज्यांच्याकडे मी देवपूरला हनुमान जयंतीच्या उत्सवामध्ये मंदिर फार सुंदर बांधलं त्यांनी, त्या मंदिराला मी कार्यक्रमाला आलो होतो. त्या सगळ्या देवपूरकरांना वंदन. वडांगळी, कीर्तांगळी, खडांगळी, पांचाळ, तशी सिन्नर तालुक्यातल्या प्रत्येक गावाला कीर्तन झालेलं आहे. त्यामुळे आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, समोरची बसलेली मातृवर्ग बहुसंख्य, येणाऱ्या येऊद्या. शूटिंग करणारा आमचा दादा छान आहे, चांगलं शूटिंग करा, तुम्हालाही धन्यवाद. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, मातृवर्ग, या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्या सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. हरिबाबांचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहावा एवढी संकल्पना बाबांच्या चरणी करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 9 वाजून 1 मिनिटं सुद्धा होणार नाही. 9 वाजून 1 मिनिटाला तुमची पंगतच बसेल असं तंतोतंत वेळेत कीर्तन असतं. अजिबात जास्त वेळ घेणार नाही. कमी वेळामध्ये जास्त रन विराट कोहलीसारखे मला काढता येतात बरं का. कमी वेळात जास्त बोलणार, पण 9 वाजेपर्यंत बोलणार. सर्वांगाचे कान करून ऐका एवढीच विनंती. विठाला मृत्यू लोकामध्ये एक देवाचा जन्म साजरा केला जातो, एक साधूचा जन्म साजरा केला जातो, आणि एक तुमचा माझा जन्म साजरा केला जातो. आपण रामनवमीला भय प्रगट कृपाला आपण प्रभूचा जन्म साजरा करतो. आयोनी संभव प्रगटला हा राघव. ज्या ज्या वेळेला मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव जेवढे म्हणून अवतार आहेत ते सगळे आपण जन्म म्हणून साजरे करतो. बघा, रामनवमीचे सप्तेत, हो, गोकुळाष्टमीचे सप्तेत, दत्त जयंतीचे सप्तेत. का? देवाचा जन्म साजरा केला जातो. आता हनुमान जयंती झाली. हनुमंतराय मात्र देवातही मोडतात आणि साधूतही मोडतात बरं का. म्हणून त्यांची आपण जन्मोत्सव साजरा करतो. म्हणजे देवाचा जन्म सोहळा आपण साजरा करतो. साधूचा पण करतो. गोकुळ अष्टमीच्या दिवशी ज्ञानोबाराय जन्माला आले, वसंत पंचमीच्या दिवशी तुकोबाराय जन्माला आलेले. ज्या ज्या दिवशी संत जन्माला आले आपण तो जन्मदिवस साजरा करतो. आणि आपण आपल्या मुलाचा, लेकराचा जन्मदिवस, हॅपी बर्थडे साजरा करतो की नाही. म्हणजे आपला एक जन्म, साधूचा एक जन्म आणि देवाचा एक जन्म. देवाचा जो जन्म आहे तो प्रगट आहे, तो जन्मात मोडत नाही. 2 जन्म मात्र सारखेच आहेत, एक साधूचा आणि एक तुमचा माझा. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई महाराज, गोरोबा काका, जेवढे संत जन्माला आले, हरिबाबा सगट, हे सगळे संत तुमच्या माझ्यासारखे जन्माला आले. मात्र जन्माला येऊन त्यांनी जन्म सोन्याचा केला, सार्थकी लावला. त्यांनी त्यांचा जन्म शेवटपर्यंत अगदी स्वार्थकी लावण्याचंच काम केलं. म्हणून त्यांचे फोटो आपल्या घरात. मला खरं सांगा, एवढ्या मातृवर्ग इथं बसलेत, पुरुष वर्ग बसलेत, तुम्ही सगळे कीर्तन ऐकताय. तुमच्या कुणाच्या घरामध्ये तुमच्या बापाचा फोटो आहे? प्रत्येकाच्या घरात असेल बापाचा. घरात तुमच्या आजोबाचा फोटो आहे असेल, एखाद्याच्या घरामध्ये आजोबाचा पण असेल. पंजोबाचा आहे? पंजोबाचा नाही. आता इथून पुढे नाहीच होणार आहे सगळं. पंजोबाचा नाही, खापर पंजोबा नाही, ढोपर पंजोबा नाही, निपर पंजोबा माहितीच नाही तुम्हाला. तुम्हालाच माहिती नाही तर तुम्हाला कुठून बरं का. माझाच निपर पंजोबाचं नाव मला माहिती नाही, व त्याचा निपर तर माहितीच नाही आपल्याला. मग माझा मुद्दा काय, ज्यांच्या रक्तातून आपण आलो, ज्यांच्या कुळात आपला जन्म झाला, त्यांचे फोटो आपल्या घराच्या भिंतीवर नाही आहेत. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, तुकाराम महाराजांचा फोटो आहे, माऊलीचा फोटो आहे, भगतसिंहाचा फोटो आहे. आत्ता झालेले हरिबाबा, आत्ता झालेले संत, शूर, वीर, साधू यांचे फोटो तुम्ही घरात लावलेले आहेत. मग माझा प्रश्न आहे, का लावलेत? जन्म सार्थकी केला म्हणून लावले. कोणाचेही फोटो लागत नाही. फोटो कोणाचे लागतात? ज्यांनी जन्म सोन्याचा केला त्यांचे फोटो आपण घरामध्ये लावतो. म्हणजे जन्म सोन्याचा झालाय, साधूचा. आता महत्वाचं आहे का, आणि तुमचा माझा जो जन्म आहे तो सार्थकी लावण्यासाठी मिळालाय बरं का. फार गोड प्रमाण आहे हो. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडू आले. संत म्हणतात न घडणारं घडून आलंय. आणि आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला मला हा नरजन्म मिळालाय. वायाला घालू नका बरं का. हो, त्याची कोळसा करू नका, त्याला दौडू नका. माणसं फार वाईट वागतात महाराज, फार वाईट. कुणाच्या तरी टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालतात, दुसऱ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात घेतात. अरे रे, त्याच्यासाठी नाही जन्म. बाकीच्या जन्मात खरंच महाराज, असं तुम्ही कधी ऐकलं का कुत्रे एकत्रित आले आणि सप्ताह झालं? असं कधी ऐकलं मांजरी एकत्रित आले आणि सप्ताह केला? होतच नाही महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पण
बाकीच्या जन्मात तुम्हाला सप्ता करण्याचं ज्ञान नाही, ज्ञानेश्वरी पारायणाला बसता येणार नाही, तुम्हाला हरिपाठ म्हणता येणार नाही. याच जन्मात याच जन्मी घडे, याच देही घडे, याच देही घडे, याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे, याच देही घडे, याच देही घडे देवाचे भजन. देही घडे, याच देही घडे, याच देही घडे देवाचे वा प्रकाश महाराज, किती गोड चाल लावली, किती गोड प्रमाणे. याच जन्मी घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. संत सांगतात आपल्याला बाकीच्या जन्मात गुण चांगलेत, आपल्यापेक्षा पशुपक्षात गुण चांगलेत, पण त्यांना हरिपाठ करता येत नाही, त्यांना आपला जन्म सोन्याचा करता येत नाही. नाही तर माणसापेक्षा खूप चांगले गुण पशुपक्षात. तुम्ही पेपरला कधीतरी बातमी वाचली असेल बघा, की एखाद्या शहरात पडलेल्या दरोड्याचा शोध लावण्याकरता सगळ्या प्रकारचे पोलीस दमले म्हणे, आणि त्या दरोड्याचा शोध श्वान पथकानं लावून दिला. म्हणजे जे काम माणसाला जमलं नाही ते कुत्र्याने केलं, असं पेपरला बातमी येते बरं. आपण वाचतो की नाही पेपरला, श्वान पथक आलं आणि श्वान पथकानं शोध लावून दिला. आता मुली बसल्यात, महिला बसल्यात, आपल्या घरामध्ये मांजर असतं. मांजर फार आवडतं मुलींना, महिलांना. मांजर हे पाळीव प्राणी, पण ते मांजराचा एक गुणधर्म आहे, ते मांजर कवानीचे येणार, तुमच्या पातेल्यात तोंड घालणार, दूध पिऊन जाणार. तुम्ही स्पेशल जरी ठेवलं त्याला प्लेटमध्ये, लोटीमध्ये, वाटीमध्ये, तरी ते तेवढं पिऊन पुन्हा पिते दूध डोळे मिटून. ऐकलेले आपण जात मांजराची, ऐक नाही, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्या. ऐकलेलं की नाही आपण? ते कवानीचे येणार, ते मांजर दूध पिऊन जाणार. इकडे बघा, कवानीचे येणार, दूध पिऊन जाणार. बाई शेजारणीकडे गेली, ताई देता का दूध, आमच्याकडे पाहुणा आला. बिचारीनं दिलं. दुसऱ्या दिवशी गेली, ताई देता का दूध, आमच्याकडे भाऊ आला. दुसऱ्या दिवशी दिलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा गेली, दादा ताई आमचा दादा आलाय. त्या ताईला राग आला शेजारच्या. ती म्हटली, का ग तुझं तुला सांभाळता येत नाही का ग, रोजच आमच्या दारात भीक मागायला येते, तुला लाज वाटत नाही का. बाबा बाबा, भीक मागायला म्हटल्यावर इतका राग आला हिला. बाई म्हटली, मांजर नसतं तर दूध पिलं नसतं, दूध पिलं नसतं तर हिच्या दारात जाण्याची पाळीच आली नसती. मांजरामुळंच मला भिकारी शब्द ऐकून घ्यावा लागला. मांजरानंच कुटाणा केला. मांजर नसतं तर असं झालंच नसतं. नवरा कामावून आला की ती नवऱ्याला म्हटलं, उठा उठा. काय हे मांजर एकदाच उचलाही, जाऊ दे, याचं काळं पांढरं करा, हे दिसलं नाही पाहिजे मला. नवऱ्याला राग आला बुवा, नवऱ्याला वाईट वाटलं. अजून मी माझ्या बायकोला टेन्शन दिलं नाही, मांजर कसं काय टेन्शन द्यायला लागलं. त्याला वाईट वाटलं. त्यानं मांजर गोणीमध्ये घातलं. इकडे बघा, गोणीमध्ये गोणीची ती गाठ बांधली. इकडं लक्ष द्या. गोणी गाडीची कॅरियर लावली, गाडीला किक मारली. गाडी घेऊन आपल्या संतावण्याच्या बाहेर पडला. वडांगली रोडला लागला. वडांगली गुन्हे असं वडून ते देवपूर रोडला लागला. वावी रोडला लागला. पांचाळ्याच्या जवळ 4-5 किलोमीटर अंतरावर काटेरी बने असं मोकळं. तिथं काटेरी येता येता आम्हाला लागलं. त्या काटेरी वनामध्ये तिथं ते गोणी सोडली. गाडीला सोडलं. ती गोणीतली मांजर सोडून दिली. गाडीला किक मारली. पुन्हा वळत वळत 5-6 किलोमीटर घरी आला. बायकोला आनंद झाला. मांजर गेलं, मांजर गेलं, मांजर गेलं, मांजर गेलं. तिला आनंद झाला. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. यानं पाण्यास तांब्या हातात घेतला. चटक्याचं ऊन लागलेलं, पाण्यात तांब्यात हातात घेतला. एक घोट पाणी पितो न पितोच तेवढ्यात मांजर दरवाजात हजर.
मांजर म्हटलं मी आव म्याव मी आले. बाई म्हटली घरात दूध आहे घ्या कार्यक्रम करून. आता मला खरं सांगा, साखरे महाराज यायचा तर 2 पोरं रोडला उभे करावं लागली महाराज. रोज 2 कीर्तनं करणारा महाराज, रोज लोकांना चिंतन सांगणारा महाराज. गुगल लावावं लागतं, गुगलवर गाव शोधावं लागतं. इतके अभ्यासू माणसं, त्यांना कधी कधी घर सापडत नाही, गाव सापडत नाही. मांजर कोणत्याही घरी जाऊ द्या परत येतंय. चांगला गुण आहे की नाही? व्हायचं का मांजरी व्हायचं? नको. कुत्र्यात चांगला गुण आहे की नाही? नको कुत्रा. का? त्यांच्या जन्मात अनेक हे ज्ञान नाही कोठे. त्यांना हरिमामाच्या आश्रमामध्ये येता येत नाही, इथं त्यांना हरिपाठ म्हणता येत नाही, पंगत घालता येत नाही. असं कुठंच घडलं नाही. कुत्र्यानं पंगत घातली होतच नाही, मांजरीनं सप्ताह केला होतच नाही, गाढवं कीर्तनाला आली होतच नाही. म्हणजे जे येत नाही ते अंदा असं लावू नका. अर्थ एवढाच लावायचा की काय यांच्या जन्मात ते नाही, याच जन्मी घडे देवाचे भजन. बाकीच्या जन्मात तुमचा जन्म सोन्याचा होत नाही, या जन्मात होतो. म्हणून बसलेल्या सगळ्या कीर्तांगलीच्या माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या दादांनो, हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे, घरी घेऊन जा. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण 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 नारायण. कशासाठी म्हणतोय आपण हे? का गातोय आपण हे? का शिकवतोय आपण हे? संतांची वचनं. आपल्या जन्माचा कोळसा करू नका. पूर्वीच्या काळात एक राजा होता, कथा सांगितली म्हणजे लगेच कळेल कोळसा कसा होतो, कोणी केलाय, कसा केलाय लगेच कळेल. ऐका, आधी कोळसा कसा केलाय ते सांगतो आणि मग संधीचं सोनं कसं केलं पाहिजे ते पण सांगतो. माझ्याकडे बघा, कोळसा कसा केलाय आपण जरा लक्ष द्या. येणाऱ्याला येऊ द्या, तुम्ही बसलेले माझ्याकडे बघा, लक्ष द्या. एक राजा पूर्वीच्या काळातला शिकारीला गेला. पूर्वीचे राजे शिकारीला जायचे. गेला शिकारीला, अरण्य पाहिलं, एक अरण्यात बाण लावला. त्याला ते क्षत्रिय धर्म निभवायचा, व्याधाकडे लक्ष होतं. लक्ष द्या बरं, सगळं लक्ष बाणाकडे लागलं होतं. आणि सगळं लक्ष बाणाकडे असताना अचानक एका विषारी नागाच्या शेपटीवर त्या राजाचा पाय पडला. नागानं फणा काढला. राजाचं मात्र खाली लक्ष नव्हतं प्रकाश बाबा. राजाचं लक्ष बाणाकडे होतं, व्याधाकडे होतं. इकडं मात्र नागानं फणा काढला. नाग आता राजाच्या पायाला चावणार, राजा मरून जाणार, असं चित्र एका लाकूड तोड्यानं पाहिलं अरण्यात. त्याच्या खांद्यावर लाकडाची मुळी होती. ते बिचारं गरीब, त्यानं पाहिलं बो आपल्या राज्यातला राजा शिकार करतोय. शिकार करता करता विषारी नागाच्या शेपटीवर पाय पडलाय. नागानं फणा काढलाय. नागाला काय माहिती नाही हा राजा आहे. हा जर चावला नाग तर राजा वाचणार नाही, राजाचं काही खरं नाही, आपल्या राज्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. इकडे बघा, खांद्यावरची लाकडाची मुळी दानकून खाली टाकली. धावतच 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 तो लोहार गेला, तो लाकूड तोड्या गेला. राजाला ढकलून दिलं. राजाचा नियम चुकला, राजा खाली पडला. राजाला राग आला. कुणी लोटण्याची ताकद केली मला पाहतो, तर कोणीतरी अज्ञात व्यक्ती आहे. का लोटलंय? ते विषारी नाग मला चावणार होता. या बिचाऱ्यानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा नाग हातामध्ये घेऊन मला वाचवलं. कुठं राहतो रे? तुमच्याच राज्यात राहतो राज. काय काम करतो रे? लाकडं तोडतो राज. काय करतो या लाकडाचं? मोळ्या बांधतो, घरी घेऊन जातो, चांगलं वाळवतो, त्याला वाळल्यानंतर चुलीमध्ये घालतो, त्याचे कोळसे तयार करतो. सिन्नरला, नाशिकला, त्र्यंबकेश्वरला, घोटीला, इगतपुरीला, मोठ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी 5 रुपये 10 रुपये किलोनं कोळसे विकतो. मी लोहार आहे. अरे म्हटले वा, माझा जीव वाचवला राजा, बस माझ्या रथामध्ये. राजानं रथ चालवला, लोहाराला घरी आणलं. प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे या. या लोहारानं माझा जीव वाचवला. ते लेकर थांबा बरं, ते शिक्षक कोणाचे लेकर जवळ घ्या, खेळू नका देऊ त्यांना. ते आडत राहिले विक्षेप. शिक्षक लवकर, त्यांच्या माया कोणीच बघा. अय माय बापू लवकर घ्या, लवकर 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 घ्या. ज्याच्या आई त्याची लेकर जवळ जवळ घ्या. ते तिथं खेळत बसतील. लपाछपी, आमचा लपाछपीचा कार्यक्रम होईल. घ्या लवकर, घ्या लवकर, ऐक घ्या लवकर आपापले लेकर जवळ घ्या, घ्या लवकर आपापले. आडू नका देऊ त्यांना. असं हा मारू नका, हाणू नका, फक्त जवळ घ्या. खेळलेच पाहिजेत लेकरं, पण थोडं कीर्तनात नाही बरं का.
घ्या जवळ घ्या. विठाला विठाला राजाने हाका मारली, प्रधान या लोहारानं माझा जीव वाचवला, मग याला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका. राजा खुश झाला ना. एकदा राजा खुश झाल्यावर काय, राजा बोलेन दल आले, घ्या. राजा खुश झाला आणि लाडक्या बहिणीला मिळाले. बघा, खुश झालं नाही ना, खुश झाले घेतले काढून. काय अवघड आहे. राजा खुश झाला पाहिजे. राजा खुश झाला की पैसे मिळतात. तसं ते राजा खुश झाला ना, माझा जीव वाचवला, देऊन टाका म्हटलं याला 5 एकर चंदनाची बाग. मोसंबीची नाही, संत्र्याची नाही, द्राक्षाची तर अजिबात नाही, नाशिककर. मग चंदनाची बाग दिली. 1 एकर मध्ये ऐका 1 कोटीचं चंदन येत. 1 बिघा, तुमच्याकडे बिघा म्हणतात ना, 2.5 एकरला 1 बिघा म्हणतात. 2 एकरला 2 बिघ्याला 1 एकर म्हणजे अर्ध बिघा समजा. 2 बिघा, हा 2 बिघ्याला काय काय येतं. 2 बिघ्याला 1 कोटीचं चंदन उगतं. कळलं मला आता, तुमचं ध्यानातच ठेवलं मी आता. मग ऐका, आमच्याकडे एकर म्हणतात, तुमच्याकडे बिघ्या म्हणतात, जशी त्याची भाषा भिन्न भिन्न असते. तसं 5 एकर दान दिली हो राजाने. 5 कोटीची मालमत्ता दिली. श्रीमंत केला लोहार. राजाने दान देऊन टाकली. आणि आत्ता लावलेलं देऊ नका म्हटले. 2-4 वर्षाची तयार झालेली देऊ नका, जी तोडायला आलेली ती देऊन टाका. खुश झाला राजा. हा नसता तो वाचलोच नसतो. बाग नाही, घर नाही, दारं नाही, देऊन टाका. राजा खुश झाला. लोहाराला 5 एकर चंदनाची बाग दिली. तुम्ही माझ्याकडे बघा. आणि 2 वर्ष गेले. आणि राजाला वाटलं गावातल्या लोहाराला मी 5 कोटी रुपयाची बाग दिली, मोठा बंगला बांधला असेल, गाडी घेतली असेल, चांगल्या शाळेत पोरं गेले असतील. पैसे आल्यावर एवढ्याच गोष्टी माणूस करू शकतो. कोणते, घरं चांगले बांधू शकतो, कपडे भारी घालू शकतो, ऐका सोनं घेऊ शकतो, गाडीत बसू शकतो. याच्या पलीकडे भाकर खाऊन पैसे असे चोरून खाता येत नाही. अंबानीचंही लग्न आपण इन्स्टावर पाहिलं. आता सोशल मीडिया आल्यामुळे आपल्याला सगळं कळायला लागलं. कुणाचं लग्न कुठं, कोण कुठं लग्नाला गेलं, सगळे कुठाने तुम्हाला माहिती व्हायला लागली आता त्याच्यावर. त्या इन्स्टामुळं, त्या फेसबुकमुळं सगळं माहीत झालं. त्या इन्स्टावर आपण ते लग्न पाहिलं की नाही अंबानीचं, त्याच्यात त्या अंबानीचं पोरग जे वाढीत होते, पैसे थोडी वाढीत होतं, पुरी भाजीच वाढीत होती. आपल्या सप्त्यात जे जेवायला आहे तेच तिथं लोकांना जेवायला होतं. म्हणजे कितीही श्रीमंत झाला तरी खायला तर भाकरीच लागणार आहे, भाजीच लागणार आहे, पुरी लागणार आहे, भात लागणार आहे. याच्या पलीकडे पैसे काही खाता येत नाही. म्हणून ऐका, मी कशासाठी सांगतो, एवढा श्रीमंत झाला असेल असं राजाला वाटलं. राजा घोड्यावर स्वारी करून गावातून चालला होता. आणि जिथं पूर्वी लोहार राहत होता का, तिथंच लोहार कोळशे तयार करताना दिसला. आणि राजाला नवल वाटलं, हो मी तर याला 5 एकर चंदनाची बाग दिली आणि हे लोहार इथंच कसं काय अजून. राजानं घोड्यावरून खाली उडी मारली. लोहाराच्या त्या दुकानात गेला. लोहारानं राजाला मुजरा केला. माझ्या दुकानात कसं काय आले म्हणे तुम्ही. अरे म्हटलं आश्चर्य तसं आहे, तुला मी गेल्या वर्षी 1 बाग दिलती आणि तू अजून इथं कोळशे कसं का तयार करतो. म्हटलं राजा लई कृपा झाली तुमची, तुम्ही बाग दिल्यापासून मी तिथं आपली पहिली भेट झाली, तिकडं लाकडं तोडायला जात नाही. मग तुम्ही बाग दिल्यापासून बागेतच जातो. 5-6 लाकडं रोज तोडून आणतो, चांगली वाळवतो, चुलीमध्ये घालतो, कोळशे तयार करतो आणि गावातच 2 रुपये किलोनं विकून टाकतो. म्हटले आता जास्त ताण घेत नाही. वा वा वा, किती विकली म्हटले बाग. सगळी विकली म्हटले, काही ठेवली नाही शिल्लक. एखादा एकर काही नाही म्हटले. काय राहिलं मग, हे काय आज जाळ्यापुरतं लाकूड राहिलंय. एक काम कर म्हटले, एवढा तुकडा घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा, त्याला म्हणा राजानं पाठवलं, कितीला घेतो. राजाची आज्ञा म्हणून गेला. त्या लोहारानं त्या व्यापाऱ्यानं वास घेतला आणि ते व्यापारी म्हटलं, ए तुझ्याकडे कुठून आलं हे लाकूड, काय झालं. एवढ्या तुकड्याचे 20,000 रुपये देतो, असे जर अजून असतील तर घेऊन ये, कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच तुकडा 20,000 आलाय. असे 2 वर्षात तुकडे मी करून करून कोळशे केले. हे त्या लोहाराचं नाही चाललं. नीट ऐका जरा, हे आपलं चाललंय, जरा लक्ष द्या. हे तुम्हाला अजून कळलं नाही, मी सांगतो ऐका कसं चाललंय. ऐका, 5 कोटी रुपयात मिळत नाही एवढी सुंदर चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे बरं का. ही जी बागे नाही ही 5 कोटीत मिळत नाही, मिळतच नाही, पैशात भेटतच नाही. अहो या बागेतला आट्टम खराब झाला, कान नावाचा, तो पण भेटत नाही. डोळा खराब झाला, भेटत नाही. हाताची शीर खराब झाली, भेटत नाही. बोटं खराब झाली, भेटत नाही. कान, कोणताही आट्टम जाऊ द्या शरीरातला, कितीही पैसे दिले, अमेरिका काय फ्रान्स काय कोणत्याही देशात गेले तर याच्यातला आट्टम भेटत नाही. ही बाग पैशामध्ये बसत नाही. मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. अर्ध क्षण सुद्धा मिळत नाही तर एक क्षण लय लांब राहिलं.
एक क्षणाचं सुद्धा आयुष्य कालचं गेलेलं आज मिळत नाही. तुमच्या जवळची सगळी प्रॉपर्टी तुम्ही यमराजाला दिली तरी तो एक मिनिट सुद्धा थांबत नाही. काळ घे हो हो काळ घेतल्यान सोडे काळ घेतल्यान काय गोड प्रमाण दिलं महाराज. वा द्रव्य घेऊन या कोटी, आपलं द्रव्य किती कोटी 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 रुपयाची इतकी श्रीमंत चंदनाची बाग आहे. ऐका कीर्तांगळी घेऊन जा, किती कोटी रुपयात बसणार नाही एवढी सुंदर बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाच्या तरी निंदा करून, कुणाचं तरी वाईट करून, कुणाचं तरी बांध करून आपण या सुंदर या बागेचा कोळसा करायला लागलो. बरं, कोळसा करू नका, तिला जाळू नका. कोळशासाठी नाही रे, संधीचं सोनं करण्यासाठी मिळालेला जन्म आहे. परत परत मिळत नाही, वारंवार मिळत नाही. नरदेह निधान लागले हाती, काय संतांची वचन आहे. उत्तम सार उत्तम गती, उत्तम साधन उत्तम गती करण्याची ताकद या जन्मात आहे. दौडू नका. बालपण मिळालंय, बालपणामध्ये पोरांना संस्कार द्या. हे तुम्ही पोरं आणताय ना कीर्तनाला, खूप चांगलं काम आहे. धिंगाणा घालतील, थोडंसं नाचतील, थोडंसं बागडतील, पण ती पोरं संतवनात आली पाहिजे. हरिबाबांच्या समाधीस्थळी, हरिबाबांच्या कर्मभूमीमध्ये आली पाहिजे. त्यांच्या मुखार, त्यांच्या कानावर ज्ञानोबराय पडले पाहिजे. प्रत्येक आईनं त्यांना कपाळी गंध लावला पाहिजे. राम शिकवला पाहिजे. बजरंगबलीची हनुमान चालीसा म्हणून घेतली पाहिजे. हरिपाठ पोरांकडून पाठ करून घेतला पाहिजे. जर तुम्ही आता ते केलं नाही मग मुलांना संस्कार लागणार नाही. मुलांना संस्कार लागावे म्हणून तर कीर्तन आहे महाराज, म्हणून तर भजन आहे. बालपणामध्ये संस्कार लावा. माहेरचं आडनाव जाधव होतं, जाधव माझ्या बहिणींनो, माहेरचं आडनाव जाधव होतं जिजाऊचं. सासरचं आडनाव भोसले होतं. भोसले बरोबर लग्न झालं शहाजी राजा बरोबर. जाधवाची पोरगी भोसलेंची सून झाली. रणरागिणी होती. 8 वर्षाची होती, तलवार उचलायची. 12 वर्षाची झाली, घोड्यावर बसायची. 16 वर्षाची झाली, युद्ध खेळायची. इतकी रणरागिणी माता. पण लग्न झाल्यावर मराठ्यामध्ये युद्ध लागलं गेलं. लोक आपल्यात भांडण लावून देत असतात. जरा सावधान राहायचं, आपापसात भांडायचं नाही. मताच्या जोगव्यासाठी लोक भांडण लावतात. हा माझा, हा माझा. आपण सावधान राहायचं. गावांना नाही भांडण करायचं. भावानीच काय भावाशी भांडतात, गावानीच काय गावाशी भांडतात. आपल्याच रक्ताने आपल्याशी भांडायचं नाही. आपापसातलं भांडण चांगलं नाही. कीर्तांगळीकर, आकडूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहे. डायरीमध्ये माझ्या जागा नाही. रोजच्या कीर्तना सांगतो रे. माझी विनंती असेल तुम्हाला, आपापसातलं भांडण समाजाला संपवत असतं. आपापसातलं भांडण हिंदू धर्माला संपवत असतं. आपला धर्म खतऱ्यामध्ये आहे. आपापसात भांडू नका. माळी माझा, कुणबी माझा, धनगर माझा, हो असं म्हणू नका. सगळे माझे म्हणा. आपण एका विचाराचे आहोत. इथं कुणाला कुणाची जात माहिती नाही. इथं कुणाला कुणाचा धर्म माहिती नाही. इथं सगळे फक्त हरिबाबासाठी आलात ना. एका पंक्तीला सगळे बसतात ना. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, मातंग काय, मुस्लिम काय, हो कोणत्या समाजाचा आहे पंक्तीला विचारलं जात नाही. पंक्तीला जेवण दिलं जातं. एवढी गोड प्रसादाची पंगत असेल तर आपल्या जात डोक्यातलं हे काढून टाका. ध्यानात ठेवा. आपापसात युद्ध लागलं, इकडे ध्यान द्या. एका बाजूला बापाच्या तलवारी म्हणजे भोसलेंच्या तलवारी, एका बाजूला नवऱ्याच्या तलवारी म्हणजे, एका बाजूला जाधवांच्या तलवारी, एका बाजूला भोसलेंच्या तलवारी. युद्ध आपापसात चांगलं नाही. जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवर आदळल्या. घनघाती युद्ध सुरू झालं. आणि या युद्धामध्ये दत्ता जाधव नावाचा जिजामासाहेबांचा सक्का भाऊ धरणीला पडला. किती वाईट युद्ध आहे बघा. भोसलेंच्या तलवारीनं
हो सक्का भाऊ धरणीला पडला म्हणून लखोजी राजा रणांगणात उतरला. जिजामासाहेबांचा बाप सपासप शमशेर चालवायला लागला. एक एक सरदार उडवायला लागला. एकही सरदार जिवंत ठेवला नाही. एकच सरदार जिवंत राहिला ज्याला स्वतःची कन्या दिली होती जावाई. त्या जावयाच्या अंगावर तलवार आदळली. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आता बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. काय भाग्यवान माता आहे प्रकाश महाराज, काय पतिव्रता माता आहे, काय किती सुंदर माता या जगात जन्माला आली. कोणत्या आईनं संस्कार दिलेत, कोणत्या आईच्या गर्भात संस्कार येतात. कोणती माय म्हणू शकते मी शिवबाला जन्माला घातलं, कोणती माय म्हणू शकते या देशात मी संस्कार जन्माला दिलेत. कोणत्या आईच्या पोटी असे संस्कार येतात ऐकून ठेवा. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. बाप तरी मरतोय तर नवरा तरी मरतोय. युद्ध जिजामाता पाहत होती, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या होत्या. ऐका रे माझ्या बहिणींनो, आपल्या मनात ती तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली तिनं. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. आता वाजा टाळी आता, बरं का. काय आता माझ्या कुंकवाची वाट. काय महाराज प्रेम असेल कुंकवावर, काय प्रेम असेल नवऱ्यावर, काय धर्म आहे महाराज. हो एखाद्या वेळेला मी संपले तरी चालेल, माझं माहेर मुकलं तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याला मी मरू देणार नाही. मी माझ्या बापाबरोबर युद्ध करेल, पण माझ्या कुंकवाला वाचलेल. अशा आईच्या पोटी, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नुसतं ऐकू नका, महाराज लय भारी म्हणतात, काय आवाज आहे त्याच्यासाठी नाही आहे, शिकण्यासाठी आहे. प्रत्येक आईनं आपल्या मुलांना संस्कार द्या. एक मदालसा नावाची माता आमच्या पुराणात जन्माला आली. 4 लेकरं होती. 4 लेकरा पाळण्यामध्ये म्हणायची, राजा प्रपंच जरी सुख जोडे तरी का सिविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे एका वेळी म्हणावे, हे राजा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातले, उर्मी कीटकांचा सांदा रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा पर्यंत मदारसा, स्वंजो जोरे बाळा पर्यंत मदारसा, पर्यंत मदारसा, पर्यंत मदारसा. पाळण्यामध्ये म्हणते, पाळण्यामध्ये उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. जा रे राजा, साधूच्या संगतीत जा म्हणणारी माय पाहिजे. व कीर्तनाला आणणारी आई पाहिजे. भगतसिंहाला घडवणारी आई पाहिजे. चंद्रशेखर आझादाला जन्म देणारी जननी. जने तो शूर जने, वीर जने, दाता जने, नाही तो जननी वांज भली. अजमल कसाबला जन्म देण्यापेक्षा, अफजल खानाला जन्म देण्यापेक्षा आई अशाला जन्मच देऊ नको. द्यायचं असेल तर शिवरायांना दे, तुकोबरायांना दे, माऊलीला दे, हरिबाबांना दे, निवृत्तीनाथांना दे, मुक्ताबाईला दे. आई असे संस्कार द्या गड्या. प्रत्येक आईला विनंती असेल असे संस्कार द्या. बालपणामध्ये संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. बघा, तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस रामू वनवासी. ती काही ज्या वेळेला दशरथ राजाला बोलून घेते, थोडंसं ऐका रामायणातलं. आपण रामप्रभूच्या नाशिक जिल्ह्यातले आहात. पंचवटी आपल्याला जवळ आहे. आपण नाशिकची मंडळी आहात, दंडकारण्यातली मंडळी आहात. व इथं हरिबाबाचं इतकं सुंदर स्थळ आहे, एवढा चांगला समाज जमलाय. माझं घरी घेऊन जा. रामायण हे प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे. मी रामकथा करणारा महाराज आहे. येणाऱ्या 11/5 पासून तुम्हाला जिव्हाळा चॅनलला माझी रामकथा पाहायला मिळेल. वेरूळला ठेवलेली आहे. 25 गावाची मिळून आहे. नारळी सप्तातली कथा आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये रोज तुम्हाला एक भाग, एक कथा ऐकायला मिळेल. फार सुंदर आहे रामायण.
रामायणाचा अभ्यास केला पाहिजे, रामायण वाचलं पाहिजे. बघा बघा बघा, कैकेयीला सांगितलं जात नाही. मंथरा कैकेयीचं डोकं भरवते. मंथरेला जीवनात येऊ देऊ नका, बरं का. मंथरेला बरोबर आणू नका. तुम्ही मला महाराज आता कोण मंथर आहे? सध्या मंथरा म्हणजे मोबाईल आहे. मोबाईल मधली जी मालिका आहे ती तुमची मंथर आहे. ती तुमच्या डोक्यात भरवते. मालिकेत काय दाखवतात माहिती आहे का? ज्या मुलाचं लग्न करायचं त्याच्या आधीच 2 झालेले असतात. ज्या मुलीवर करायचं तिचे आधी 2-3. असं कसं चालं? आपली मुलगी आपण अशा मुलाला देऊ का? नाही. आपण आपल्या मुलीला असं मुलं करू का? नाही ना महाराज. मग कशाला पाहता? ते तुमच्या डोक्यात भरवलं जातं. जाहिरात तुम्हाला फसवण्यासाठी असते. अमिताभ बच्चन कधीच तेल लावित नाही, पण तेलाची जाहिरात केल्याशिवाय राहत नाही. धोनी कधीच गॅरेजवर काम करत नाही, पण धोनी तुम्हाला ऑइलची जाहिरात केल्याशिवाय राहत नाही. सांगू पुढचं. कधीच ते अक्षय कुमार, ते काय नाव त्याचं, अजय देवगण, विमल खात नाही, पण तुम्हाला विमल खायला प्रवृत्त केल्याशिवाय राहत. जाहिरात ही फसवण्यासाठी असते. फॅरन लवली लावत जाऊ नका. हा, लावता ना तुम्ही? लावूनच आलात तुम्ही, मला माहिती आहे. माझीच बायको लावते तर तुमचं कोण लागेल? किती लावती प्रकाश महाराज, पण अजून काही ती उजाडात आली नाही काळीची अजून. बरं, म्हणजे एवढी काळी नाही लगेच माझ्याकडे बेकार बघू नका तुम्ही. मला एवढंच सांगायचं तुम्हाला. फॅरन लवलीच्या अर्थी जाहिरात आहे. जी गोष्ट जाहिरातीची असते का ती फसवी असते. बरं, ध्यानात ठेव. ज्या गोष्टीची जाहिरात आहे समजून घ्यायचं ही फसवायला निघाली महाराज. जाहिरात फसवते. ओरिजिनल ज्ञानेश्वरीची जाहिरात कशाला गरज आहे आम्हाला? ज्ञानेश्वरीची जाहिरातीची गरजच नाही. ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्तिमुख त्याचे नारायण. तुकोबारांच्या गाथा कुठं पण गेलाय. तिरुपतीच्या तिथं आता 1 महिन्यापूर्वी तिरुपतीला गेलतो मी. 2-3 महिने झाले. त्या तिरुपती देवस्थानला देवाचं दर्शन घेतलं मी. आणि असं खाली चालता चालता एका ठिकाणी काही लोक भजन करत होते. ते भजन म्हणलं की माझ्या अंगातच आलं. मी म्हटलं चला इकडं भजन आहे बुवा. भजन आपल्या सर्वांगाचं भजनच केलेलं महाराज. गेलो बा मी तिथं. पाहत होतं ती लोक भजन करत होते. भजन करणारी लोक म्हणत होती त्यांच्या तेलुगू भाषेत. ते काय आपल्याला समजलं नाही. आता आपल्याला हिंदीच नीट येत नाही, तेलुगू कधी समजायची नाही. तेलुगू भाषेत ते म्हणायची, मला काही समजलं नाही. कीर्तन ते भजन झालं. मी त्यांना म्हटलं का हो आप क्या गा रहे हो? तर त्या लोकांनी मला सांगितलं तुमचाच तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही आमच्या तेलुगू भाषेत तयार केलाय आणि तुमचेच अभंग आम्ही गातो. इथं काही प्रचाराची गरज नाही. इथं देव त्यांचा प्रचार करत असतो. देव तिथं जाहिरात फॅरन लवली लावू नका बरं. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. का सांगतो? जाहिरात फसवण्यासाठी असते. विठाला विठा. काय चालू होतं आपलं? हुकलं बा माझं जरा. तुमच्या जाहिरातीच्या नादात मग हुकून गेलं. विठाला विठाला. बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. बरं का, बालपणात संस्कार द्या. आपल्या मुलांना आणत जा. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. तरुणपणातला त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. बरं, बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. वायाला घालू नका. अजिबात दौडू नका. संधीचं सोनं करत चला. कोळसा नका करू. रामायण सांगत होतो, रामकथेवर बोलत होतो. व त्या कैकेयीला मंथरेला आणलं तिनं बरोबर. मंथरेने डोकं भरून दिलं आणि मंथरेने डोकं भरून दिल्यामुळं कैकेयी आता दशरथ राजाला बोलवते. कोपभवनामध्ये सगळी कथा तुमच्या डोळ्यासमोर आणा. आणि कोपभवनामध्ये काळे वस्त्र परिधान करते आणि दशरथ राजा विचारतो, का ग कैकेयी का रुसली तू? काय झालं ग कैकेयी तुला? त्यावेळेला ती कैकेयी म्हणते, माझे 2 वर आहेत तुमच्याकडं. त्या 2 वराला मला आज मागायचे. सांग कैकेयी, तू मागशील ते मी देतो, तू बोलशील ते मी देतो. असं कधी कुणाच्या आधीन जायचं नाही बरं. लगेच थोडं ऐकून घ्या जा आधी काय म्हणतोय काय नाही. लगेच शब्द देत जाऊ नका. लगेच शब्द देत जाऊ नका. बघत जा. हो, सांग कैकेयी सांग. तू म्हटली माझा प्राण देतो, प्राण सुद्धा देईन. सांग काय द्यायचं? मग कैकेयी म्हणते, तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस रामू वनवासी. ओ माझ्या पहिल्या वरानं भरताला गादी आणि माझ्या दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षाचा वनवास. 14 वर्षाचा वनवास शब्द ऐकला जातो. धारातीर्थी पडतो, धरणीला पडतो दशरथ राजा. आणि त्या भिंतीवर पाहतो. त्या भिंतीवर त्याला चित्र दिसतं बघा.
सगळ्या माझ्या बहिणींना ऐका, सगळ्या माझ्या भावांनी ऐका, सगळ्यांनी ऐका. मरताना प्रत्येकाला भिंतीवर चित्र दिसत असत. काय दिसतं माहिती आहे का? तुम्ही जे कर्म केलं ते दिसत असत. दुसऱ्याचं नाही दिसत तुम्हाला, तुमचंच दिसतं. बरं, तुम्ही कोणाकोणाचे फोटो काढले ते नाही दिसत, तुमचे फोटो कसे काढले ते दिसतात. बरं का? भिंतीवर चित्र दिसत असतं. पंगत घातली का कांडेकर परिवारानं? वा, चांगला आहे बरं का हा. सौजन्य दिलंय का? हरिबाबासाठी जगलाय का? नामस्मरण करत होता का? भिंतीवर दिसत असतं चित्र. त्या दशरथ राजाला चित्र दिसत होतं. बघ बघ बघ, तुझा दोष नाही काही काही, तुझा दोष नाही काही काही. ते बघते बघते बघ, त्या झाडाखाली 2 आंधळे मायबाप बसलेत. मी बाण लावून बसलोय. बुडबुडबुड आवाज आलाय. मी बाण सोडला. त्या श्रावण बाळाला तो बाण लागला आणि मी पाणी घेऊन गेलो. तर त्या आंधळ्या मायबापाने मला श्राप दिला. हे राजा, 4 मुलं असतील तुला, 4, पण एका आंधळ्या बापाचा, एका आंधळ्या आईचा श्राप आहे तुला. हो, 4ही मुलं तुझ्या जवळ नसतील. तू मरताना एकही पोरगा तुझ्या जवळ नसेल. बघ, दिसतंय बघ मला चित्रामध्ये. देव ज्याच्या पोटी आला त्याला जर चित्र दिसतंय तर आपण किती झाडकी पत्ती आहोत. चांगल्या पिशव्या भरा, चांगले फोटो काढा. कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घेऊ नका, कुणाचे बांध करू नका. दिसणारे राजानं दिसणारे. नियती कुणालाच माफ करत नाही. नियती कधीच कुणाला माफ करत नाही. बलाढ्य माणसं आहेत बघा, बलाढ्य माणसं संपून गेली हो. काही राहिलं नाही. खूप वट होता त्यांचा, वजन होतं. का राहत नाही त्याचं कारण आहे महाराज. तुम्हाला माफ करत नाही महाराज काळ. लक्षात ठेवा रे. दिसणार आहे चित्र. रडत होता तो दशरथ राजा. रामाला बोलवलं गेलं होतं. सगळी कथा सांगायला वेळ जाईल. आणि रामचंद्राला सांगितलं तुला 14 वर्षाचा वनवास आहे. प्रभू हसतच निघाले. वल्कल अंगामध्ये धारण केले आणि तो वनवास सीतामाईला माहिती झाला. निरोप कसला माझा गीता, जेथे राघव तेथे सीता. प्रभू, मी सुद्धा तुमच्या बरोबर वनवासात येणार. पत्नीचं कर्तव्य आहे, आपला नवरा जिथं असेल तिथं थांबलं पाहिजे. रामायण शिकवतो बघा. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. बघा गड्या काय गोड आहे. सीता सुद्धा वनवासात निघते आणि तो वनवास आता लखनजीला माहिती होतो. तात तुम्हारी मातु वै देही, पिता राम सब भातु स्नेही. ए लखन, आजपासून तुझी आई सुमित्रा नाही रे. आजपासून तुझी आई जानकी आहे. आजपासून तुझा बाप दशरथ नाही रे. आजपासून तुझा बाप राम आहे. जा रे लखन. काय आई आहे महाराज. जा रे लखन, जा रे लखन. दादाची सेवा कर. लक्षात ठेव लखन, वनवासात चाललास, तुझ्याबरोबर दादा आहे, तुझ्याबरोबर तुझी बहिणी आहे. स्वप्नातही तुझ्या काम, क्रोध, लोभ असली कोणतीच गोष्ट स्वप्नातही आली नाही पाहिजे. काय काय माय महाराज, काय शिकवते आई. तुझ्या स्वप्नातही आली नाही पाहिजे मा. स्वप्नात सुद्धा नाही. स्वप्न कधी पडतं मा? झोपल्यावर पडतं, झोपल्यावर. मग तुझा हा पोरगा, सुमित्रेचा पोरगा, शपथ घेतो आज 14 वर्ष झोपणारच नाही मा. काळजीच करू नको. काय मुलं आहेत महाराज. ही रामायणातली पोरं आहेत. जरा घरी घेऊन जा. लखनला घडवा. रामाला किती सुंदर विचार आहे महाराज हा. ज्यावेळेला प्रभू वनवासात निघून जातात, अयोध्या दुःखी होते. असंच जीवन आहे बरं आपलं. हो कीर्तांगलीकर, एखादं संकट आलं तर नाराज होऊ नका. एखादं दुःख आलं तर नाराज होऊ नका. जीवनामध्ये संकट येत असतात. देवाच्या जीवनात आली महाराज. ज्याला गादीवर बसायचं होतं त्याला 14 वर्षासाठी वनवासात जावं लागलं की नाही. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. विश्वाचा मालक वनवासात जातो आणि वनवासात गेल्यावर
कुटिया बांधत असताना लखनजी विचारतात, प्रभू आपण वनवासात का आलो? त्याचं पहिलं उत्तर राम प्रभू देतात, लखन आपल्या तरुणपणात आपल्याला त्याग करायचा आहे म्हणून आपण वनवासात आलो. तरुणपणामधला त्याग. 40 दिवस शंभूबाळाच्या अंगावरली कातडी काढली बघा, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या रे, जीभ कापून टाकली रे, मीठ लावलं रे अंगाला. छावा चित्रपट सगळ्यांनी पाहिला असेल. 35 मिनिटं माणसं रडतात. का रडतात रे? मी माझं शरीर संपलं तरी चालेल, माझ्या हाताला बांधून ठेवलं तरी चालेल, माझी जीभ कापली तरी चालेल, माझे डोळे नसले तरी चालतील, पण माझा धर्म मी सोडणार नाही. लक्षात ठेवा मायबाप, तरुणपणातला तो त्याग आहे म्हणून तर त्यांचा जय जयकार आहे. तरुणपणामध्ये त्याग, तरुणपणाच्या संधीचं सोनं, बालपणामध्ये संस्कार, बालपणाच्या संधीचं सोनं. म्हातारे झालात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हातारपणामध्ये भजन केलं पाहिजे. म्हातारपणाच्या संधीचं सोनं भजन आहे. 8:30 वाजले महाराज, कळलं आम्हाला, लक्षात आलं आमच्या संधीचं सोनं करायचं. बालपणात संस्कार, तरुणपणात त्याग, म्हातारपणात भजन, असं संधीचं सोनं केल्यावर काय मिळतं? महाराज म्हटले, जो कोणी संधीचं सोनं करतो त्याला म्हणता येतं अभंगाचं पहिलं चरण. वा प्रकाश महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणात जन्मालो त्याची, जोरात वाजा, जोरात वाजा, आरती वाजू नका तशी. जन्मालो त्याची काय 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 आजी फळ झाली. कधी झालं? संधीचं सोनं केल्यावर. बरं हे वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची, तेने पण ते माझी चालिली पाऊले. जन्म सोन्याचा करावं लागतो, तसा होत नाही. संधीचं सोनं करावं लागतं. इतक्या कथा आतापर्यंत सांगितल्या, त्या सगळ्यांना म्हणता येतं जन्मालो त्याची, आजी फळ झाली साची. महाराज तुमचा जन्म कसा सोन्याचा झाला ते सांगा. महाराज म्हटले, आम्ही काम केलं. मृत्यू लोकात जन्माला आल्यावर आम्ही पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, असं संत वन पाहिलं. भंडारा, भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, गोरडेश्वर डोंगर, डोंगरावर जाऊन भजन केलं. आणि सारखं भजन केल्यामुळं मी गातो नाचतो
आनंदे वेडा झालो मी तव छंद. सारखं भजन केलं. गोविंद 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 मना लागलिया चले लागलिया गोड प्रमाण आहेत महाराज. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया गायनाचे उडे आपोली या छंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे आवडीने गायनाचे उडे आपोली या छंद. सारखं भजन नित्य भजन केलं आणि भजन केल्यामुळं मग काय झालं, कामक्रोधाला जिंकलं महाराज. भजन हे कामक्रोधावरती विजय मिळवत असत. सारखं राम राम हरी कृष्ण हरिपाठ हनुमान चालीसा सारखी म्हणत राहा, कामक्रोधावरती विजय मिळतो. बा कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. त्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला ते शोभा महाराज कासार जायचे, कायम जायचे. शोभा महाराज कासार आणि तुकोबरायांची एकदम जिवलग मैत्री. हे 14 टाळकरी होते तुकोबरायांचे, त्याच्या शोभा महाराज चाली म्हणायला, ते प्रकाश महाराज चाली म्हणतात. कीर्तन करायला मग ते आवडतात. वाह काय कीर्तन रंगवतात, डबल चाली म्हणतात. तसं ते शोभा महाराज तुकोबरायांना आवडायला लागले आणि जिथं जिथं कीर्तन असेल तुकोबरायांचे ते त्यांना घेऊन जायचे. परिणाम काय झाला, त्या शोभा महाराजांचं संसारात लक्ष लागणं. त्यांच्या बायकोला वाटलं आपला नवरा आता बिघडला गडे, आपला नवरा काय आता घरी येत नाही, तुकाराम महाराज झाल्याशिवाय राहत नाही. मग त्या बाईनं काय केलं, कपट केलं. कपट इकडे बघा, कपट काय केलं, नवऱ्याला घुमवलं तिनं. म्हणे मालक तुम्हाला जर एवढे तुकाराम महाराज आवडतात तर त्यांना आपल्या घरी घेऊन या, आपण त्यांना पंचपक्वान्नात जेवण करू, स्नान घालू. लय आनंद झाला हो, लय आनंद झाला. इतका आनंद झाला की नाचायलाच लागले शोभा महाराज. काय माझ्या बायकोच्या मनात भाव आला. भोळे होते महाराज, भाबडे होते, कळालं नाही त्यांना. आणि बाईनं तसं बोलून आणलं व तुकोबरायांना घरी. तुकाराम महाराज आले, तुकोबरायांना काही माहिती नव्हतं. रात्रीचा मुक्काम पडला आणि सकाळी तुकोबरायांना काकडा करायचा होता, बाईला माहितीच होतं. रात्री 3 वाजताच 3 दगडावर तो काळा हांडा मांडला पाण्याचा, ढणा 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 जाळ लावला आणि तुकाराम महाराजांनी अंगावर पाणी मागितलं आंघोळीला. तसाच तो हांडा एका फडक्यानं धरला. दगड पाण्यात पडावा तर त्याचे 2 तुकडे व्हावे एवढं गरम पाणी तुकोबरायांच्या अंगावरती ओतलं हो बाईला महाराज. तुकोबरायांना कळालं काहीतरी पोळतंय, माझं अंग लाही लाही करतंय. जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा पांडुरंगा. देवाचा दावा केला मायबापा. इतक्या स्पीडनं देव धावला. तुकोबरायांना मिठी मारली देवानं आणि सगळा दाह आपल्या अंगावर घेतला. तुकाराम महाराजांना काहीच झालं नाही, तुकाराम महाराजांना काहीच झालं नाही. आणि जाता जाता तुकाराम महाराज बाईला म्हटले, कल्याण असो तुझं. हा कुणाला म्हटले, जिनं उकळतं पाणी अंगावर टाकलं तिला काय म्हटले, कल्याण असो तुझं. तुकाराम महाराज गेले निघून महाराज. पण काय झालं, त्या बाईच्याच अंगाचा दाह व्हायला लागलो. तर इतका दाह व्हायला लागला की तो वैद्याकडे गेलं तरी राहना, डॉक्टरकडे गेलं तरी राहना, माती लावली तरी राहना, कशानीच राहना. बरं सांगता येईना नवऱ्याला का होतंय. मग
सांगायला जावं तर सगळं सांगावं लागलं. अंगावर पाणी टाकलं होतं ना, असं झालं तर कसं व्हायचं आता? अंगाचा दाहच जायना, त्याची आगच शांत व्हायना. नाईला जाणं शिवबा महाराजांना सांगितलं त्यांनी एक दिवस, म्हणे महाराज मला माफ करा, माझ्याकडून असं असं झालं. महाराज रडायला लागले. काय किती पापीच ग म्हटले तू, एवढ्या मोठ्या साधूच्या अंगावर पाणी टाकलंस तू, लाज नाही वाटली तुला? अरे रे रे रे, असंच तुझं अंग जळत राहावं, असं करू नका मालक, खूप दाह होतो अंगाचा, मला सांगता येत नाही कुणाला, डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात, मला वाचवा. दया आली नवऱ्याला, जसा हात धरला तसं तुकोबारायांकडे नेलं महाराज. देवला तुकोबाराय वाट्यावर बसून भजन करत होते. जसे पाहिले येताना जोडीला, तुकाराम महाराज म्हटले मला काहीच सांगू नका, फक्त एक काम करा, जिथं तुम्ही माझ्या अंगावर पाणी टाकलं होतं तिथली माती घ्या, त्या मातीला ओलं करा, तुमच्या अंगाला लावा, तुमच्या अंगाचा दाह शांत होईल. त्या मातीमध्ये देवानं अवतार घेतला होता, देवाचे पाय त्या मातीला लागलेले, त्यानंच तुमच्या अंगाचा दाह शांत होऊ शकतो. ज्याच्या अंगावर पाणी टाकलं त्यानं उपाय सांगितलं बघ. हा, ऐकायला सोपं आहे महाराज. सख्या भावानं बांध कोरला ना आपला जमिनीचा, सिन्नरच्या कोर्टात केस आहे 10 वर्षापासून. हो, फार वाईट आहे महाराज. ऐकायला लय भारी आहे, करायला फार अवघड आहे महाराज. 108 वेळेला माणूस थुंकला हो, सहन केलं हो. झोळी फाडली हो माऊलीची लोकांनी, आंघोळ करू दिली नाही हो, स्नान करू दिले नव्हते ज्ञानोबारायांना. किती सुंदर चेहरा आहे माऊलीचा. अहो, इतका फोटोतला चेहरा पाहिला तर मन भरून येतं. 15 वर्ष राहिलो मी आळंदीला, ऐका माऊलीचं नाव घेतलं तर कीर्तनकार झालो, गायक झालो, वादक झालो. ऐका रे, त्या माऊलीला लोकांनी इंद्रायणीचं स्नान करू दिलं नाही रे, जो फाटलेली झोळी फेकून दिली रे, माती मिक्स केलं रे त्यांचे मधुकरीचं अन्न. पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे क्रोध जिंकला, कामक्रोधावरती विजय मिळवला, आणि मग म्हणताल जन्मालो त्याचे आजी फळ. क्रोधावरती विजय, कामावरती विजय. दुसरं सांगू, ग्रंथ तयार केले संतांनी, ज्ञानेश्वरी तयार केली, हरिपाठ तयार केला, गाथा तयार केला, तुमच्या माझ्या उद्धाराला दिलं, आणि मग म्हणताल जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. पुढचं सांगू, काळ जिंकला काळ, जगा काळ खाई, आम्ही माथा दिला पाय. आणि काळ जिंकल्यावर म्हणता येतं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. आपल्यापासून एक 200-250 किलोमीटरवर पैठण नावाचं गाव आहे बरं का, आमच्या गावाजवळ आहे. कधी आले तर या. पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराज जन्माला आहे. फार श्रीमंत संत होते. भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला गेला तर सोन्याच्या ताटात त्याला जेवण वाढायचे. ऐका, इतके श्रीमंत होते. तुम्ही आता हे माझं कीर्तन ठेवलं इथं आमच्या पंडित भाऊनी, साखरे महाराज बोलवला, तुम्ही सगळे गावकऱ्यांनी सौजन्य दिलं, एवढा चांगला सप्ताह आहे. 7 दिवस 7 कीर्तनकार आहेत. कीर्तनकार तुम्हाला शब्द देतो, आवाज देतो, अभ्यास देतो, याच्या पलीकडे काही देत नाही हो. मग नाथ महाराजांचं असं नव्हतं. तुमच्यासारखे लोक रोज त्यांच्या घरी कीर्तनाला यायची, आणि जो कीर्तन ऐकायला येईल त्याला, इकडे बघा, कीर्तन झाल्यावर 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान द्यायचे नाथ महाराज. कोणाला? ऐकणाऱ्याला. हे नुसतं ऐका, हे ह्याच्या अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका, नुसतं ऐका हे बरं. नाही तर 2-4 एकर आहे ते ऐकावं लागेल मला. सोपं आहे का हे? जो दान हे ऐकायला सोपं आहे महाराज, लक्षात ठेवा. इतके श्रीमंत नाथ महाराज. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही, अनन्य भक्ती भावे निळाबंदी तसे पाय, ओवाळू आरती स्वामी एकनाथा. एवढे श्रीमंत नाथ महाराज बरं का. आणि ते नाथ महाराज एका षष्टीला गेले, षष्टी या तिथीला गेले. गावात बोवाटा झाला, नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले, इकडे बघा, नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले. आणि मग सगळे गावातले लोक वाटी लावायला आली. आपल्याकडे पद्धतच आहे. मग ते चौरंगावर बसवलं, ते 4 जणांनी ताटी बांधली, चौघाच्या खांद्यावर नाथ महाराजांना घेतलं. हरिपंडित नावाचा त्यांचा पोरगा पुढे मडकी घेऊन चालायला लागला. इकडे बघा, गावातले ब्राह्मण मागं, त्याच्या पाठीमागं पुरुष मंडळी, त्याच्या मागं महिला. निघाली प्रेतयात्रा. राम बोलो बे राम बोलो, राम नाम सत्य हे, राम बोलो बे राम बोलो, राम नाम सत्य हे. कुणाची? नाथ महाराजांची प्रेतयात्रा निघाली. इकडे बघा, चालत 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 ती प्रेतयात्रा गावाच्या वेशीपर्यंत आली. सगळेजण राम म्हणत होते, कुणी कृष्ण म्हणत होतं, कुणी हरी म्हणत होतं, कुणाला दुःख वाटत होतं. पण जे 4 खांदेकरी होते का, 4 खांदेकरी, ते एकमेकात बोलायला लागले. पहिल्यांदा शेजारच्याला चिमटा घेतला, ए तुला काही माहिती आहे का? त्यानं मागच्याला विठ्ठल पंत, त्याने अलीकडल्याला हरिपंत, त्यानं पुन्हा पाहिलेला विष्णू पंत. काय
चिमटे का घेता म्हटले बघा ना खांद्यावर कोणी म्हटले नाथ महाराज. तेच सांगतो म्हटले महाराज पोरग काय उचललं, हरिपाठ काय लिहिला, लोकाला ज्ञान काय दिलं, लोकांचं प्रबोधन काय केलं, लोकाला जेव काय घातलं, आपला धर्म लोकाला वाटला, सगळ्या लोकांना कामी आले पण आपलाच खांदा कामी आला. कोण कामी आलं दुसरं? हे कोण बोललं? हे एवढा सुद्धा अभिमान आहे लोकाला महाराज. हो याचा सुद्धा अभिमान आहे. हो खांदेकरी म्हटले आमचाच खांदा कामी आला. असं म्हटल्यावर चमत्कार असा झाला. इकडे बघा नाथ महाराज वर ताटूर उठूनच बसले, वरूनच आवाज दिला पंत. पंताच्या मांड्याची ठलीठल म्हणायला लागले. त्याला थंडीन ताप संगच आला. बाप आवाज तर वरून येतोय. काय मिळे भूते काय? भूत नाही म्हटले नाथ आहे. मांड खाली, तुझ्या खांद्यावर जायचं काही मान नाही म्हटले. मांड. काय आश्चर्य महाराज. प्रेत खाली मांडलं. नाथ महाराज उठून बसले. चालत चालत घरी निघून गेले. सगळ्या गावात बोबाटा. तिनं तिला, तिनं तिला, तिनं तिला, तिनं तिला. तुला काही माहिती आहे का? तुला काही माहिती आहे का? हो खांदेकरी बोलले. बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले. बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले. बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले. हो तिनं तिला. सगळ्या गावात माहिती पडलं. गावातून तालुक्याला, तालुक्यातून जिल्ह्याला, जिल्ह्यातून महाराष्ट्राला, सगळीकडे खबर गेली. 1 वर्ष जगले बघा. 1 वर्ष. आणि 1 वर्षानं माझ्याकडे बघा. 1 वर्षानं बरोबर त्याच तिथीला नाथ महाराजांनी देह ठेवला. पुन्हा गावात चर्चा. नाथ गेले का बघा म्हणले. नक्की गेले का बघा. वैद्याला बोलवा. त्यांची नाडी तपासली. ऐका इकडे बघा उदाहरण नीट ऐका. नाडी तपासली. गेले म्हटले नाथ महाराज. गेले. पुन्हा ताटी बांधली. पण आता काय झालं, गावातले जे जुने लोक होते ना, लाल फेट्यावाले, पांढऱ्या फेट्यावाले, पिवळ्या फेट्यावाले, 10-5 जण गोळा झाले. ते म्हटले खांदेकरी बदलाय काढा बाजूला. खांदेकरी म्हटलं का? खांदेकरी बोलले की बाबा उठून बसलात काय गोळे मातातून वापस यावं लागतं. गवऱ्या तशाच लाकडं तशीच काय कुठं नाही येऊ. खांदेकरी बदला. आता ते म्हटलं ते लावला ना त्यांनी खांदा लावला. म्हटलं मग त्यांना सांगा तोंडावर बोट ठेवा. चकार म्हणू नका, हरी म्हणू नका, राम म्हणू नका, गप चला. त्यांच्या तोंडावर बोटच ठेवलं. तुम्ही बोललं की बाबा उठतात, त्यांच्या तोंडावर बोट. हरिपंडिताच्या हातात मडकं. पुन्हा गावातली प्रेतयात्रा निघाली. आता लई गर्दी हो, तोबा गर्दी हो. पुन्हा आता कोणी उठत असतं का असं, पण निघाली नाथ महाराजांची प्रेतयात्रा. राम बोल बे राम बोलो, राम बोल बे राम बोलो, राम बोल बे राम बोलो. पूर्वीच्या जिथं नाथ महाराज उठले होते तिथपर्यंत आली. सगळ्यांना वाटलं पुन्हा उठतात की काय, पण तिथून आतमध्ये गेली. जमलं म्हटले जमलं. आता जमलं. गेली आतमध्ये. वेशीतून गावात गेली. तर त्या गावातली एक आई आपल्या एकुलत्या एक मुलीला, पहिल्याच मुलाला सासला नांदायला पाठवत होती. जुना काळ होता. डोक्यावर पदर घेतलेला, तुळशीच्या अनुदानाला पाणी. तिची मुलगी चालली जावयाच्या बैलगाडीमध्ये बसून नांदायला. टाटा बाय बाय सी यू. तिला काय आनंदाचे अश्रू. मुलगी चालली जावयाच्या बैलगाडीमध्ये बसून. आनंद झालेला. नवीन जोडा पाहते. नवरदेवाला पाहते. मुलीला पाहते. आनंद झालेला. तुळशीला पाणी घालते. आणि त्या ओढ्यात त्या जावयाच्या बैलगाडीला नाथ महाराजांची प्रेतयात्रा आडवी आली. अपशकुन झाला ना हो. तर बाईनं विचारलं कोण गेलो? नाथ महाराज. कोण? नाथ महाराज. तर बाई मनातली मनात म्हटली काय बाई, माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुलाला नांदायला चालली आणि या बाबाला आजच टाइम सापडला. काल नाही, उद्या नाही, परवा नाही. बाई बाई मनातली मनात म्हटली. नाथ महाराज पुन्हा ताटूर उठून बसले. वरूनच आवाज दिला पंत. पंत म्हटले आमचं काहीच नाही ना राव, आम्ही तोंडावर बोट ठेवलं. चकार नाही, राम नाही, हरी नाही. आता काय झालं? बाई बोलली ना. म्हटले 50% आली. मांडा मांडा. पुन्हा परत खाली मांडलं. स्वतःच्या पायाने चालत नाथ महाराज निघून गेले. ऐका असं 2 वेळेला नाथ महाराज परत आले. आणि 3ऱ्या षष्टीला नॉट खांदेकरी नॉट बाई स्वतःच्या पायाने चालत चालत टाळ मृदंगाच्या घोषामध्ये रामकृष्ण हरीचा जप करत नाथ महाराज गोदावरी मातेच्या पात्रामध्ये समाधिस्थ झाले. आजही त्यांच्या समाधीच्या त्या पादुका आपल्याला दर्शनासाठी आहेत. याला म्हणतात काळ जिंकला जगा काळ खाई, आम्ही माथा दिला पाय. आणि असा काळ जिंकल्यावर मग म्हणता येतं जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. शरीर जिंकल्यावर म्हणता येतं, कामक्रोध जिंकल्यावर म्हणता येतं, ग्रंथ तयार केल्यावर म्हणता येतं. महाराज 9:15 वाजले एवढं सांगताय तुम्ही आम्हाला, याच्यातलं कोणतंच जमणार नाही आम्हाला. मग आमचं कसं होईल? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. हे कीर्तांगळी सगळ्या गावानं, संतवनातल्या सगळ्या भाविकांना माझा ऐका. तुम्हाला जन्मात काही जमलं नाही तरी चालेल, पण वारी करत जा. वर्षातून एकदा माझ्या देवाला पाहायला जात जा. पंढरीचा पांडुरंग बघत जा. अशीच एक मुलगी देवाला पाहायला गेली होती. त्या मुलीचं नाव काणोपात्रा होतं. 16.5 वर्षाची मुलगी होती रे. इतकी सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं. पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी बिंद्री आपली नाही. पहा ती कवडाकड चालली भिताडाकड, एक डोळा एकना की दरबी देखणं असली नाही. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी त्वचा होती त्या मुलीची. आणि कीर्तनात तिनं ऐकलं होतं राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया,
कस्तुरी मळवट चंदनाची उटी. तिने ऐकलं होतं विश्वाचा मालक सुंदर आहे बुवा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. इतका छान आहे देव. तिने ऐकलं होतं आणि देवाला पाहायला गेली तर देव तिला काळा दिसला. देवाच्या पायावरती हे बोट मांडलं तिनं. आमचा देव इतका सुंदर झाला. कानोपात्रेचा गर्व जावा म्हणून कानोपात्रेचं बोट पायावरती पडलं. देवाच्या पायाला खड्डाच पडला. महाराज काय मुलगी, काय देव आहे माझा. पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, नाचून भजन करायची. मी या देवाला सोडणार नाही, या मी पायाला सोडणार नाही. सारखं नाचायची, सारखं चिंतन करायची. तिच्यावर एका राजाची नजर पडली. हिला पकडून आणा, आपल्या दरबारात नाचायला आणा. पोरगी पुढे पळाली, पकडणारे मागे, पोरगी पुढे पकडणारे मागे. देवाच्या पायापर्यंत आली, आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं. आपला प्राणच देवाला देऊन टाकला तिनं. मला राजाच्या दरबारात नाही नाचायचं, मला देवाच्या पायाजवळ नाचायचं म्हणून प्राण दिला. ऐका, एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले आणि सांगितले या मुलीची माती मंदिरात करा. मंदिरात माती केली. जिथं माती केली तिथे एक झाड उगवलं. 750 वर्ष झाली या घटनेला. साखळदंडानं ते झाड पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. का? धन्य कान्हो पात्राजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची गे. म्हणून या धन्य धन्य निवृत्ती नाथाओ. संत विचारात आली. हो, तुम्ही सांभाळिले संते, संताच्या विचारात आले आणि देवाच्या पायावरती अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. आपल्या या भागामध्ये आमचा तो संदीप ठोक नावाचा पोरगा, ही जी त्याची बहीण इथं बसलेली आहे, त्या आमच्या दिदीला ताईला अश्रू अनावर होतील. खरंच सांगतो रे, उरीच्या हल्ल्यामध्ये आपला तो संदीप शहीद झाला बघा. इथं जवळ ती शिंदेवाडी आहे. दरवर्षी कीर्तन करतो मी 11 तारखेला. दरवर्षी 6 वर्ष झाले आता. 6 वर्षापासून माझं कीर्तन असतं. त्या यशोदेला मी बहीण मानलेलं आहे. तिला नवरा नाही हो. आपल्यासाठी छातीवर गोळ्या जलतात हो ही मुलं महाराज. आपल्यासाठी रे पोरांनो, हे तरुणांनो, हे माझ्या तरुणांनो, हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे. महाराष्ट्रात माझ्या डायरीमध्ये जागा नाही बघा. मला तुमचं कीर्तन करून वाशिमला जायचं. रोज 2 कीर्तन आहेत, नारळी सप्ताह आहेत. अक्रूर महाराज तुम्हीच पाहिजे, तुम्हीच पाहिजे. का? मी रोजच्या कीर्तनात सांगतो पोरांनो, जन्म सोन्याचा करायचा असेल तर आपण देशासाठी जगलं पाहिजे, धर्मासाठी जगलं पाहिजे, देवासाठी जगलं पाहिजे. ऐका रे, जसा आपला संदीप गेला, जसा आपला केशव गोला, तसा मागच्या वर्षामध्ये त्या पारनेर तालुक्यात एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. त्या राळेगण सिद्धीला एक सौरभ आवटी नावाचा पोरगा शहीद झाला. तो सौरभ आवटी जो पोरगा आहे ना, त्या सौरभ आवटीचं फक्त 18 वर्षाचा असताना बाप त्याचा कमिशनर पोलीसमध्ये कामाला आहे मुंबईला. 2 लाख पगार आहे. 2 लाख रुपये महिना घरामध्ये येत होता. पोरानं अभ्यास केला आणि पोरगा सीमेवरती लढायला गेला. ऐका रे, सौरभ आवटी त्याचं नाव, गोरापान चेहरा, राजकुमार, एकदम निरागस मुलगा हो, इतका सौंदर्यवान. सीमेवरती लढत होता. 2018ला संभाजीनगरला त्याची पोस्ट झाली आणि तो संभाजीनगरमधून त्या जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात गेला. 5 वर्ष देशासाठी लढला. मागच्या वर्षी त्याची ड्युटी सियाचीनमध्ये लागली होती. कॅप्टन झाला होता तो. 500 पोरं त्याच्या हाताखाली होती पोरांनो. आणि 500 पोराचा नायक होता. 500 पोरांसाठी लढत होता. देशाचं रक्षण करत होता. हो, बर्फ पडत होता. 0.3 तापमान झालं होतं. कमरेपर्यंत बर्फ आला होता. तरी पोरं हातामध्ये बंदूक घेऊन देशाचं रक्षण करत होती. तुकोबारांचा अभंग पाहे पा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट. सैनिक कीर्तना सांगता येतो. ध्यानात ठेवा, अभंग लिहिले त्रणी निगत शूरन पाहे माघारी. अभंग आहे संतांचे हे. कुणी जर तुम्हाला म्हणत असेल सैनिक सांगायचं नाही तर त्याला माझ्याकडे घेऊन या. सैनिक सांगता येतो. हातो वा प्राप्शेशी स्वर्गम, जितो वा भोक्षेशी महिम. सगळे प्रमाण मी तुम्हाला सांगू शकतो. बंदूक घेऊन पोरं लढत होती, आपल्यासाठी उभी होते. आधी माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ, अशी पोरं लढत होती. इकडे बघा, उभी राहत होती. तेवढ्यामध्ये खूप बर्फ पडत होता. बर्फ आता कमरेपर्यंत आला. बर्फ आता पोटापर्यंत आला. दहशतवाद्याला गोळ्या झाडत होती. भारताचा विजय झाला होता. इकडे बघा, वंदे मातरम, भारत माता की जय ललकारी घुमली होती. तेवढ्यामध्ये भारताच्या
त्या दहशतवाद्याच्या संघटनासमोर लढता लढता आता बर्फ डोक्याच्या वर गेला होता. जोपर्यंत बर्फ पातळ होता तोपर्यंत बरेचसे जवान मागं सरकले होते. पण एका बर्फाच्या एका दरीमध्ये कॅप्टन सौरभ आवटी खाली पडले. खूप प्रयत्न केला वाचवण्याचा. 3 दिवस गेले, इकडे बघा, 5 दिवस गेले, त्या बाळाला जवळ घ्या, 6 दिवस गेले, 8 दिवस गेले, 9 दिवस गेले, त्या कॅप्टनची बॉडी सापडली नाही महाराज. सगळे सापडले पण ते सौरभ आवटी सापडले नाही. 11व्या दिवशी बॉडी सापडली गड्या कीर्तांगळीकर, तर पूर्ण बर्फमय बॉडी झाली होती. गोठून गेलं होतं हो शरीर. त्या 25 वर्षाच्या पोराचं बर्फ कापताना त्या पोराचा एक हात कापावा लागला, छाती कापावी लागली, एक पाय सुद्धा कापावा लागला. अर्ध्याच अंगाची बॉडी त्याची गावाला पोहोचली. आईनं द्याशी झेंडा सरकून पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, छाती नाही, पाय नाही. हंबरडा फोडून माय रडली महाराज. आपण सगळेजण अजूनही त्या संदीपच्या आठवणीनं रडतो, केशवच्या आठवणीनं रडतो. गड्या खरंच रडत जा रे, त्यांची आठवण काढत जा. 1 वर्ष झालंय बघा या घटनेला. ती आई अजून हातानं जेवत नाही महाराज. कितीही आग्रह करा जेवत नाही. ती आई एकच वाक्य म्हणते, माझ्या तोंडाजवळ हात आला, माझ्या सौरभचा हात मला दिसतो. कोण सांगणार त्या आईला तुझा पोरगा अशा गावाला गेलाय, तो परत आता कधी येणार नाही. लक्षात ठेवा, आपल्यासाठी रे, आपल्यासाठी 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 तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पलीकडून आवाज आला, राज उडवायची, राज उडवायची, राज सुलतानी सत्ता आता साप उडवायची. त्याच्या पलीकडून आवाज आला, राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता. तानाजी काय, मुरारबाजी काय, येसाजी काय, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मुस्लिम काय, सगळ्या समाजाची पोरं तयार झाली. हे कीर्तांगळी घरी घेऊन जा. 9 वाजायला लागले. 400 पोरं भगवान शंकराच्या मंदिरात उभी राहिली. 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती वेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो रो हो रो आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले काय? हा अय का म्हटले नाही? त्याचं कारण या धामण्यात रक्त थंड झालं हे की नसते. काय डबल भूक लागली राव मला. एवढ्या जोरात म्हटलो मी. एवढा सुंदर सप्ताह चाललाय, 5वा दिवस आहे. कधी 9 वाजले आपल्याला कळालं नाही. एकच चरण झालं अभंगाच, कधी 9 वाजले कळालं नाही. इतकं गोड कीर्तन मी तुम्हाला सांगतोय, बेंबेच्या देठापासून सांगतोय. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा, असे सगळ्यांनी करा. वा करा, महिलांनी करा, पुरुषांनी करा. वा तुम्हाला हरिबाबाचा आशीर्वाद पाहिजे ना, हात वर करा. अय पोरांनो, अय वाट्यावरले, अय वाट्यावरले करा 2 हात. अय टाळकरी करा ना, ओरिजिनल आहेत ना. शाबाश करा वर हात. अय आजी हार झाले नाही, ओरिजिनल करा. इकडचं अय अय टोपीवाले बाबा, हा जीन्स पॅन्ट, हा करा वर. शाबाश करा, हात वर करा, सगळ्यांनी करा. वा काय सुंदर चित्र आहे रे. वा कीर्तांगळी वा. व आमच्या हरिबाबावरून पाहत असतील तर तुम्हाला आशीर्वाद देत असतील. काय सुंदर अन्नदान करता, काय गोड सप्ताह करता. माझ्या सगळ्या बहिणीला धन्यवाद. हात वर करा, आणि ज्याचा हात वर आहे टाळी वाजू नका, फक्त हात वर करा. शिवरायांना अभिवादन करा, आपल्या धर्माला अभिवादन करा, या संदीप ठोकला अभिवादन करा, त्यांना आपल्या देशासाठी प्राण दिला. ऋषिकेशला अभिवादन करा, केशव गोसावीला अभिवादन करा, सगळ्या मावळ्यांना अभिवादन करा, या देशाला अभिवादन करा. आणि ज्याचा हात वर आहे, मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे असा आवाज काढा.